चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ही लघुमाई ही भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलानी विठूच्या पाहिलं मुख आवडले
हरि जय जय हरि राम कृष्णा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा परिहार झाला उद्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा महायोग पीठे देवी मृत्युं वरमुंडलिकाय धातु निंद्रहि समागततेष्टं तमानदकन्दं परब्रह्मलिङ्गो भजे पांडुरंगा करो प्रथम दुसरे सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी यावर करी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि गुरुजी ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे ज्याचा उपस नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे ज्याला या जगात पहिला दिवस मिळाला आहे त्याला या जगातला बाबा शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आहे आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला हा सांगणारा अभंग विढाला परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी वैकुंठवासी सौ विमलताई अश्रू शिंदे उर्फ भामाबाई खऱ्या अर्थानं उर्फ भीमाबाई खऱ्या अर्थानं विमलताईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार त्यांचे पती श्री अश्रू बबनजी शिंदे सुपुत्र चिरंजीव ओंकारजी अश्रू शिंदे कन्या सौ जयश्रीताई नवनाथजी धोंडे सौ अर्चनाताई श्याम राऊत आणि सौ सीमाताई रामेश्वरजी कापरे खऱ्या अर्थानं एक सुपुत्र 3 कन्या आणि पती असा गोड परिवार महावीर सोडून विमलताईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आजची 1 दिवसीय कीर्तन सेवा पैकी गायनाच्या साथीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्ती पारायण स्वर सम्राट भजन सम्राट संबंध महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने वेळ लावलाय आपल्या गावामध्ये कायम सप्ताहाला असतात कुठलाही कार्यक्रम असला तरी ते आपल्या गावात आवर्जून उपस्थित असतात ते आदरणीय हरिभक्ती पारायण संजयजी महाराज हजार एकदा जरा जोरदार टाळी द्या त्याचबरोबर स्वर सम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण युवा कीर्तनकार तेजसजी महाराज गायकवाड एकदा जरा टाळी द्या त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण
पोपट महाराज असतील आमचे आजोबा, कायम गावात कार्यक्रम असतं की आजोबांचं या सगळ्या भजनी मंडळाचं येणं असतं. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले बाल कीर्तनकार आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे राशीनकर महाराज, प्रमोदजी महाराज राशीनकर, त्याचबरोबर विनेकरी बाबा, मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव हरिभक्ती पारायण दादा महाराज डोंबारी, त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव आमचे कुलकर्णी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला खऱ्या अर्थानं विमल आईंना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. आणि जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी बाबा प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काल सर्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाईल गुणतयाचे. गुरुजीच्या भगवंताला अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय. त्या देवाचं आम्ही रात्रंदिवस भजन केलं. याचा परिणाम आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेट केलो खुमाईच्या वाला. आमचं जे माहेर आहे पंढरपूर तिथं आलो. आमची आई म्हणजे आमची रखुमाई, आमचा बाप म्हणजे विठ्ठल यांना भेटलो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा. आमच्या जीवनातली सगळी दुःख होती ती निघून गेली. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रुखुमाईच्या वाला. मग महाराज या जगाला काय मार्गदर्शन कराल, काय बोलाल? महाराज म्हणतात आता ही वाणी त्या संसारातलं भजन करू शकत नाही, कारण ज्या वाणीनं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ती वाणी आता रात्रंदिवस त्या धन्याचं भजन करते. गोविंद गोविंद मना लागले छंद किंवा गायनाची उडी आपली छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ दने आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वाला. अशा काहीशा अशाचा 4 चरणाचा अभंग विढाला. खऱ्या अर्थानं आईंना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. मी नेहमी बोलत असतो बघ, संजू बाबा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, जिचा मुलगा गेला त्याला मुलाची किंमत माहिती, जिचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत माहिती. बसलेली आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव आपल्याला सहसा भासत नाही गेल्या. पण एकदा आपली माणसं निघून गेली ना मग डोळ्यात किती आसवाना गेलेली माणसं पुन्हा माघारी आणता येत नाही. बसलेले ऐकून जा. पहिला मंडळ एखादा हरवलेला सोन्याचा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा जाऊन सोनाराकडून बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळ एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही दामदुप्पट रक्कम देऊन पुन्हा आहे असा विकत माघारी घेऊ शकता. पण एकदा का माणूस मातीत मिसळला ना परत माणूस माघारी आणता येत नाही. गोड बोलून जाईल. ओंकार दादा गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देती है, बार बार उडा देती है. गेलेली माणसं माघारी येत नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी मात्र डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. बोलून जाईल. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे आहे. पण आपले आई वडील काय एकदा माथ्यावर गेले ना पुन्हा कितीही प्रयत्न करा आई वडील माघारी आणता येते. पण ज्या दिवशी हाडाचं कारण रक्ताचं पाणी करणारी आई निघून जाते, ज्यावेळेस हाडाचं कारण रक्ताचं पाणी करणारा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप आमच्या जीवनातून निघून जातो ना त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने दिसतात. एका कवीनं त्याचं किती गोड शब्दात वर्णन केले बघा. अंबरुनी वासराने चाटती जवगाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. ही माया सांगत होत्या हो तुझं वाताना अरे दुष्काळात मायेच्या माझे अटला होता पाना. अरे पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाया तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय. ही कन्या काट्या वेचायला माय जाई राणी अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यावानी. अरे काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिची
मानत नसे पाया तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे दिसती माझी माय ज्यावेळेस या जगातली प्रत्येक गोष्ट दिसते त्यावेळेस आम्हालाही वाटतं आमची आई अशीच वागायची आमची आई अशीच करायची पण आता गेले ते दिवस राहिले त्या आठवण पहिल्यांदाच तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी मला तरी बरोबर वाटत नाही गड्या शेवटी मी नक्की 5-10 मिनिटं आई या विषयाला न्याय घेण्याचा प्रयत्न करीन पण अगोदर मला अभंगाला न्याय घेण्याचा प्रयत्न करायचा ऐका ज्या मार्गाने गुरुजी आई गेल्या त्या मार्गाने येत आलेले प्रत्येकाला एक दिवस झाले संजू बाबा तेजस बाबा तुम्ही सगळे जरी सगळी लय गोड गात असला तरी देव आपल्याला पुढचा सामोर होतील का नाही याची गॅरंटी नाही कुलकर्णी काका दादा महाराज जरी लय दोघं गोड पकवाज वाजवत तरी देव पुढची छाट आपल्याला वाजवतील का नाही सांगता येत नाही वेणेकरी बाबा बरोबर आहे का नाही जसं रोज दुसऱ्याच्या कीर्तनात आपण मोर विण्याच्या तारा छेडतोय तसे लक्षात ठेवायचे एक दिवस देव आपली बी तार कट करणार आहे तुला आयुष्याचा दोरा एर वाहू का पासारा शिष्टमंडळी आता तुमचं काय जायचंय का राहायचंय हा राहायचं म्हणतात नसतोय देव जीवित वेळ आल्या उचलतोय म्हणजे जशी रोज गेमची इकोची ट्रबलची बटणं फिरवताय तसं विसरायचं नाही देव एक दिवस आपलं बी बटन बंद करणार बस तरी तुमचं कसं आहे जायचं की राहायचं कशाचं राहायचं म्हणावं महाराज आणि आता मला तरी देव ठेवीत नसतो म्हणजे जसं रोज आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसतोय तसं विसरायचं नाही एक दिवस आपल्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे तुम्ही म्हणाल महाराज नाही हुशार दिसताय सगळ्याला मारताय तुम्ही काय आमर आहे काय कामरूप घेऊन आलाय संजू बाबा माझं बी तसंच आहे जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतोय तेजस महाराज तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे मला जावं लागतं तुम्हाला जावं लागतं आपल्या सगळ्याला जावं लागतं नवत नाही संत म्हणले जगा काळ खाली आम्ही माता दिला पाय पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूत पामर जीव किती किंवा 9 भी मर गए 10 भी मर गए 87 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी जन्म म्हणजे बसलेली मृत्यूवय मी नाही सगत माऊली गोड वर्णन करताय उपजे ते नाशिले ते पुनरुपी दिसे हे गती काय रजाईचे परिभ्रमी माऊली म्हणतात ज्याचा सजीव म्हणून मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे कारण उपजली या पिल्ला मरण सांगते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे का शरीर कायाचे शरीर शरीर जायाचे ठेवणे देहा पाचाचा आणीला उसना शेकी त्याची त्याला देणे लागेल जन्मय म्हणजे मृत्यू याच्याही पुढे जाऊन बोलतो आपल्यावरती पत्र आहे बाबा निर्जीव आहे तरी एक दिवस हा काय होणार आहे कुजणार आहे टाकून द्यावा लागणार आहे दुसरा टाकावा लागणार आहे आपल्या अंगावरती बसलेले कापड ते पण एक दिवस जीर्ण होणार आहे फाटल्यानंतर टाकून देऊन दुसरं कापड शिवून परिधान करावं लागणार आहे एका सुभाषित करण्याचं किती गोड वाक्य बघा
अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौटे, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौटे, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं गुरुजी आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण कुलकर्णी काका काय झालं, सध्या या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. माझ्यासारखी लोक दादा महाराज पैसा आला बरं, पैसा आला ते रावण बसला लय हुशार होतं, पण एकाच गोष्टीने पगार निघाला, नियत परिणाम ठोकला. आणि भारताचा नियम आहे, ज्याची ज्याची भारतात नियत खराब होणार भारत त्याचा एक दिवस कार्यक्रम करणार म्हणजे करणार. आमच्या गावात तेच नाही, लय पैसा लाय माझ्याकडे सजू बाबा होताना चालतात माणसं, पैसा आल्यावर कळत नाही काय कसं कुठे बसलोय काय 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 मिळत लागत लय पैसाला काय काय. आमच्या गावात एक जण दिवसाला 4 ड्रेस बदलते, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक झोपताना एक पॅन्ट टी शर्ट. दादा असा हात लावायचा सुद्धा दिवसा बी वाटतो कापतो काय तुझी इतकी कडे कपडे, पण किती कडे कपडे घातले तरी मसन वाटत जायचंच नाही. कारण लोक मेल्या म्हणतात नाही नाही लिननचं कापड घालत होतात 3-3 हजार मीटरचं, फरात 3-3 हजार मीटरचं, तसं असते काय नको 60 बस ठेवलं बस ठेवलं बस ठेवलं. कारण मी गबाळ दिसते का जोवरी चलन गा तुवरी मनती बाधोरी आणि ती अमाची आकी खुशीने घेती का तुमचं पाटे नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंते जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. आणि काका तीच दुसऱ्याच्या मैत्रीला गेले 4 दिवस बदलणार आपण जातो ना, नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता मला ते सरान बिरान रस्ता येत नाही, अजून बारीक आहे ना, पण नात आहे महाराज असते म्हणून पुढे पुढे करायचं. ते सरान रस्ता येत नाही, पण दादा मला मी लाकडं हातात द्यायचो, लोक दिसाव ना मी आलोय, लाकडं हातात द्यायचो. आणि नेमकं लाकडं हातात देता देता एक असं गेट केलंय का, ते गेट मधून 2-4 जण आली कळत छाती काढून आली. आता मला काही विसर होतं, पण छाती काढली की मला डोकंच फिरतं. मी लाकडं टाकून दिली त्यांच्याकडे, त्यांना मला छाती आत घे नाही घेणार म्हणलं का, म्हणजे 4 कोटी. म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा ये वडील सांगायचे कवडी गेली नाही त्यांना मिळू न कोट्यानं कोटी सगळे नाही रे कोटी, तुझा कोट्याला 4 कोटीचं ठिकाण तू घ्या. ते म्हणला नाही घेणार, मला नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि समजा बाबा संपत्तीचा सत्तेचा फुगा फुगतो, आणि एक दिवस फुटणार म्हणून बाबा चालता चालता त्याच्या पायाला हारूक टोचला. आता मसन म्हणजे सोने होईल होय हरकच ना. आणि हारूक त्याला किती गोड बोललो बघा, एक दिन निकले ते सैर करने, एक दिन निकले ते सैर करने, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय का तू, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही गुरुजी, ते हारूक म्हणतोय. मी किती बदलायचो 8 बदलायचो, पण ऐकून जा या मसल वाट्यात आल्या माझी बी राग आणि तुझी बी. तुमच्या हयातीत बसलेला असं एखादं उदाहरण बघितलंय का, श्रीमंत माणूस मेला पेटवला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय, गरीब गेला आग्नेय दिला त्याच्या देहाची चांदी झाली. कोणी बी जाऊ द्या शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती अवघी कामे सारी खोटी अंती जाण्या बसत बसलेले. तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार तेवलं इमानदार, सध्याच्या काळात इमानदारी गेली पेंड्या कात्री. इमानदार फक्त आता एकच आहे बाबा मसन वाटा, त्याच्याकडे गरीब जाऊ द्या किंवा श्रीमंत जाऊ द्या राखच आहे ना, पटवून देतो. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात जाऊ द्या प्रत्येकाची राख आहे म्हणून गोड बोलून जाईल. पण प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा, आले देवाजीच्या म्हणा, तेथे कोणाचे झाले वाहे डोंब्या गरीबानी झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात उठल्या बरोबर कटोरी पडली. म्हणून कधी गर्व करायचं नाही. एक गोड वाक्य सांगून जाईल बसलेले, आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जाग्यावरती नेऊन बसवेल ना सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना,
जरी होय राणा रंग त्याचा मी एका ओवी जवळ आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे मग नूतन वस्त्र वेणीजे तैसे द्या हांतरा ते स्वीकारीजे चैतन्य जन्म म्हणजे मृत्यू आहे. महाराज ऐकू ऐकू कटाळा आलाय. रोज दहाव्याचं प्रवचन करते सांगते मरावं लागणार आहे. वर्ष साधातला कीर्तन करते सांगते मरावं लागणार आहे. सप्त्यातला कीर्तनकार सुद्धा दादा महाराज ती सांगते मरावं लागणार आहे. महाराज कधी कधी विचार पडतो मरायचाच कटाळ येतो बा काय काय. आणि आम्ही बी सांगून सांगून कटाळोय पण आम्हाला सांगावं लागतंय. मग ऐका महाराज लक्षात आलंय मरावं लागतंय पाठ झालंय मरावं लागतंय पण ऐकून सुद्धा अजून आम्ही सावध झालो नाही. आलाय तुम्ही आमच्या गावात तर आम्हाला सांगा गड्या. आम्हालाही वाटतं आमचा शेवट गोड व्हावा. आम्हालाही वाटतं आमचा शेवट भला व्हावा. आम्हालाही वाटतं आमचा शेवट चांगला व्हावा. मग आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. महाराज म्हणतायत जरी करणे असेल शेवट गोड गा. जर वाटतंय शेवट गोड व्हावा तर राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हावा तर विनेकरी बाबा आईशी जोडी करा राम कंठी धरा जेणे चुके भेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा तर तुकोबाराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. किंवा भगवंताचाही एक नियम आहे अंतकालेच मामेव स्मरण उक्तवा करेव. मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव वैकुंठाला घेऊन जातोय तर देव शेवट गोड करतोय तर वैकुंठवास. मग गुरुजी काय काय लोक आमच्या पुढची असतात कळत डोंगर नाही पण आम्हाला शिकवायला जातात. काय काय विकले आम्हाला अशी महाराज शेवटच्या टायमालाच देवाचं नाव मुखात यायचंय ना. शेवटच्या टायमाला आले की देव काय करतोय मोक्ष. मग बघू ना ज्या दिवशी मारायचंय त्या टायमाला करताय ना देवाचं भजन. तू काय देवाचा चुलताय वय त्या टायमाला देवाचं नाव. काय काय तर बाबा त्याच्या पुढचे असतात महाराज बघू ना ज्या दिवशी रात मारायचंय त्या दिवशी रातभर भजन घेऊ आणि भाषणात करू. तू देवाचा सासरा होईल कशी अंकुर लिहून आणलंय ह्या दिवशी मारणारे संजू बाबा काय काय तू ओव्यात दोन येतात मोक्ष देऊन उदार काशी होय खीर. पण पुढचं नीट आहे का माऊलीने पुढे मेघ टाकली. माऊली पुढे म्हणतात महाराज परी वेचणे लागे शरीर. ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट ऐका. काशी केल्यावर मोक्ष सांगितलं कोणी तुम्हाला बावळ्याचा बाजार. तुम्हाला दादा राहिला नाही आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला. सांगितलं कोणी तुम्हाला काशीत मोक्ष नीट ऐका. काशी मोक्ष देती पण काशीत मारावा लागत तवा मोक्ष. आपण जिवंत माघारी आलो. याच्या बी पुढे जाऊ शकतो. काशीला गेल्याचे नियम लय भारी असतात. काय काय म्हणतात आम्ही कपात चहा पित नाही मग बुटात पितो का. काय काय म्हणतात महाराज आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही मग मसन वाटत खा. लय पुढची आणि जमाना जाहिरातीच आहे. हो सध्या सगळी लोक तिकडे प्रयागराज करत पळत होती बाबा कुंभमेळ्याला. कशाला बरं आंघोळ्या पाण्यात पाप धुवायला. माझं एवढं म्हणणं आहे पापच इतकं करायचं कशाला की आपल्याला पण काशी करावं लागेल. चांगलं कर्म करा बरोबर आहे का. तू काय म्हणे सत्य कर्मवास आहे. गातली या वय जमाना जाहिरातीचा आहे. हो महिला मंडळ मध्ये एक जाहिरात आली बघितली का ती फॅरी लवलीची. बघितली कशाची म्हणा किलो किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावाल नवल नाही करायची सुद्धा फॅरी लवली आली. हेच फॅरी लवली आणि त्या फॅरी लवलीच्या जाहिरातीत असं लावलंय बाबा जी फॅरी लवली लावते ती माणूस गोरा होते. बरं खरं सांगा फॅरी लवली लावून जर माणूस गोरा होत असता तर मी रोज एवढे पैसे कमवतो कीर्तनात सांगू शकत नाही. ह्या फक्त 5 रुपयाची पुढे आठवड्यावर टिकू टिकू लावतात. मी रोज अख्ख्या फॅरी लवलीच्या टप्पा चुकून आंघोळ करू शकतो. मग खरं सांगा मी असा काळा राहिलो असतो का. अजून मी एक ते पार्लेची बिस्किटची दादा मला त्याच्या दावलंय. बिस्किट खाण्यावर म्हातारी उड्या मारताना दावली. बरं खरं सांगा पार्लेची बिस्किट खाऊन म्हातारी मात्र जर उड्या मारित असली तर म्हातारी मात्र आपण किराणा दुकानात नसतो वय जापानला खा बिस्किट मार उड्या. काका ते अजून मी एक घरात थम्सअपची शाहरुख खान बाटली घेतो झाकांमध्ये तो 2 बोट पेतून हवेत उडतो आणि सांगतो डर के आगे जीत है. बरं खरं सांगा थम्सअप पिऊन माणूस जर हवेत उडत असता तर आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या गाड्या कशाला घेतल्या असत्या. 2 बोट काय 2 बाटल्या या ना या थम्सअपच्या 2 बाटल्या घेतल्या असत्या डायरेक्ट उड्डाण जे. आणि एक जाहिरात तर लय रवींद्र ती फक्त महिनाभरच येते. उठा उठा सापास मोठी स्थानाची वेळ. बिंच्या आमच्याकडे हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण बरं बाबा जाहिरात महिनाभरच एकदा दिवाळी झाली मोती साबणच चुकीत जातो आणि ती कंपनी पुढे पेटती मिळ लागत. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे आणि जेवढं केमिकल शरीरावरती वापराल तेवढं आजाराला बळी पडून लवकर मारा ना हे लक्षात ठेवा. मला जागेवर येत काय काय म्हणते महाराज काशी मोक्ष देऊन उदार काशी होय
केलं. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, जे जे काशीला गेले त्यांनी नीट ऐका. 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का, तेवढं फक्त पंढरपूरला एकदा गेल्यावर पुण्य काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. एकदा पंढरपूरला गेल्यावर 5 वेळा काशीला गेल्याचं 3दा द्वारकेला गेल्याचं पुण्य मिळते. मग बाबा जायला पाहिजे कुठं? पंढरपूरला. याच्या पुढे जाऊन बोलतो, ऐका. काशीत मेल्यावर मोक्ष, पण पंढरपूरला मारायची आठ नाही. एवढंच काय, पंढरपूरच्या पांडुरंगाला बघायची सुद्धा आठ नाही. फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग मारायचं सोपं आहे का कळस बघायचं सोपं आहे? कळस बघायचं सोपं आहे. बाबा याच्या मी पुढे जाऊन सांगतो, नुसती पांडुरंगाच्या मंदिराची पाठ जरी बघा